नमस्कार. आज 12 जून संध्याकाळचे 6:45 वाजलेत. बघूया 13 जून रोजीचा हवामान अंदाज. कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती. तसेच मान्सूनने देखील प्रगती केलेली आहे. अरबी समुद्रातील पूर्वेकडील विभागामध्ये खास करून प्रगती आहे आणि त्यासोबत उत्तरेकडे देखील जळगाव या ठिकाणी देखील मान्सून चांगल्यापैकी पोहोचलेला. काहीसा भाग या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा व्यापण्यासाठी थोडासा भाग धुळे, नंदुरबार, जळगावचा या ठिकाणी बाकी आहे आणि विदर्भाचा बराचसा पूर्वेकडील विभाग बाकी आहे. आज या ठिकाणी प्रगती आहे. बुलढाणा, अकोला त्यासोबत चंद्रपूर आणि गडचिरोलीचा देखील दक्षिणेकडील विभागापर्यंत मान्सून पोहोचलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये बंगालच्या उपसागरात या ठिकाणी वातावरण अनुकूल असल्यामुळं जी पूर्वेकडची शाखा आहे राईट आर्म या ठिकाणी देखील उत्तरेकडे जाण्यासाठी अनुकूल वातावरण आहे आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती दिलेली आहे. कालचा पाऊस जर बघितला तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आहे. अमरावतीमध्ये उत्तरेकडील विभागात काहीसा मुसळधार पावसाच्या सरी अति किनाऱ्याला म्हणजेच मध्य प्रदेशला लागून असलेल्या शिवमोग्गालगत विभागामध्ये झाला असेल. मराठवाड्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार तर दक्षिणेकडे काहीसा मुसळधार पाऊस. सोलापूर आणि पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आहे. पुण्यामध्ये खास करून पूर्वेकडील विभागामध्ये 110 मिलीमीटर इतका मुसळधार पाऊस आहे आणि किनारपट्टीला देखील काहीसा जोरदार ते मुसळधार. रायगड त्यासोबत पालघरमध्ये या ठिकाणी 130 मिलीमीटर इतकी उच्चांकी नोंद आहे. सध्याची स्थिती बघितली आपण जे प्रमुख गडगडाटी पावसाचे ढग आहेत तर ते आपल्याला अहमदनगर आणि पुण्याच्या आसपास या ठिकाणी दिसत असेल. खास करून दक्षिणेकडील विभागामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी सध्या सुरू असेल आणि या व्यतिरिक्त उत्तरेकडे देखील या ठिकाणी पाऊस अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील विभागापर्यंत चालू आहे. त्यानंतर जळगाव, धुळे आणि नाशिकमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत. रत्नागिरीच्या आसपास एक, किनाऱ्याच्या आसपास एक या ठिकाणी हलकासा गडगडाटी पावसाचा ढग आहे. त्यानंतर परभणी आणि हिंगोलीमध्ये देखील गडगडाट सध्या चालू आहे आणि आज रात्री जी पावसाची प्रमुख स्थिती असेल तर जो जोरदार ते मुसळधार पाऊस होऊ शकतो तर तो पुणे, अहमदनगर त्यानंतर बीड आणि जालन्याचा देखील थोडासा विभाग येऊ शकतो. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि या संपूर्ण विभागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असेल. खास करून बीड आणि अहमदनगर या ठिकाणी आणि पुण्याचा पूर्वेकडील विभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या या ठिकाणी नोंदी होऊ शकतात. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील दक्षिणेकडील विभागामध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे. या संपूर्ण ठिकाणी देखील आज रात्री पावसाचा अंदाज असेल. उत्तरेकडे देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर यवतमाळ आणि नांदेडच्या आसपास हवेची चक्राकार स्थिती आहे आणि यामधून आज देखील नांदेड, परभणीच्या आसपास ढगांची निर्मिती आहे. विदर्भातील दक्षिणी विभागामध्ये देखील आहे आणि आज काहीसे ढग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीपर्यंत या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये देखील आज पावसाचा अंदाज असेल आणि त्यानंतर उत्तरेकडे देखील काहीसे ढग जाऊ शकतात. त्यामुळे या संपूर्ण ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता बनणार आहे. या ठिकाणी खास करून जर आपण बघितलं तर या हवेच्या चक्राकार स्थितीपासून काहीसे ढग पूर्वेकडून पश्चिमेकडे येतील तर काहीसे नाशिक आणि धुळ्याच्या आसपासचे ढग छत्रपती संभाजीनगरकडे येतील. अहमदनगरचे ढग काहीसे छत्रपती संभाजीनगर आणि बीडकडे येतील. कारण की त्याचं प्रमुख कारण असं आहे की जवळपास या ठिकाणी हवेच्या खालच्या किंवा मधल्या स्तरामध्ये एक हवेचं जोड क्षेत्र किंवा ध्रुवीय स्थिती सोलापूर आणि बीड त्यासोबत जालन्याच्या आसपासपासून ते या हवेच्या चक्राकार स्थितीपर्यंत जोडले गेलेले आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी त्याचं रण असल्यामुळं जे गडगडाटी पावसाचे ढग असेल तर या ठिकाणी हे निर्मित या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळेच या ठिकाणी काल धाराशिवच्या आसपास देखील मुसळधार पाऊस आणि पुण्याच्या आसपास देखील मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसत आहे. कारण की या ठिकाणी हवेची अशा प्रकारची ध्रुवीय स्थिती निर्माण झाल्यामुळे गडगडाटी जोरदार पावसाचे ढग या ठिकाणी निर्माण होत आहे. त्यानंतर उद्यासाठीचा प्रमुख हवामान विभागाचा इशारा जर या ठिकाणी बघितला तर बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होईल म्हणजे मुसळधार पावसाची या ठिकाणी देखील शक्यता असेल. तर कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा हलका गडगडाट होऊ शकतो. बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा इशारा नाही कारण की आपण देखील सांगितलेला आहे या ठिकाणी पाऊस कमी होण्याचा अंदाज आहे. उद्यासाठीचा जर आपण प्रमुख अंदाज जर बघितला आपला हवामान अंदाजमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस होऊ शकतो तर या ठिकाणी जे असेल दक्षिणेकडील विभागामध्ये खास करून यवतमाळ आणि नांदेडच्या आसपास हवेची चक्राकार स्थिती आहे आणि त्यामुळे उद्या देखील या ठिकाणी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला या ठिकाणी वर्धा त्यासोबत चंद्रपूर, गडचिरोली जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता उद्यासाठी या संपूर्ण विभागामध्ये आणि तेलंगणामध्ये देखील
मुसळधार पाऊस उद्यासाठी होऊ शकतो. या व्यतिरिक्त उत्तरेकडील विभागामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस किंबहुना एखाद्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. यानंतर कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये देखील जोरदार ते मुसळधार पाऊस खास करून किनारीकडील विभागामध्ये किंवा कोल्हापूरच्या पश्चिमी विभागामध्ये या ठिकाणी पश्चिमेकडील विभागामध्ये खास करून मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असेल. यानंतर घाटामध्ये देखील संपूर्ण ठिकाणी जवळपास उत्तरेपर्यंत उद्यासाठी पावसाचं वातावरण जे असेल तर खास करून घाटाच्या रिजनमध्ये जे असेल तर या ठिकाणी पोषक असणार आहे. या ठिकाणी जवळपास मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसतील. त्यानंतर मराठवाड्यातील आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील उद्या सांगली, सोलापूर, धाराशिव त्यासोबत बीड, जालना या संपूर्ण ठिकाणी किंवा दक्षिणेकडील छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या संपूर्ण ठिकाणी उद्या पावसासाठी जे असेल तर वातावरण विखुरलेल्या स्वरूपामध्ये गडगडाटी मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. यानंतर बुलढाणा, अकोला, अमरावती त्यासोबत जळगाव, छत्रपती संभाजीनगर या उत्तरेकडील विभागामध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारचा उद्यासाठीचा प्रमुख अंदाज असणार आहे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.